आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर जोडल्या गेलेल्या आहेत। चाकणकरजी स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड केली जाते, यात्रेदरम्यान हा प्रकार घडतो आणि महत्त्वाचं म्हणजे धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या समोरच हा प्रकार घडतो। तुमची प्रतिक्रिया? याच्यामध्ये कोणी छेडछाड केली असेल त्यांच्यावरती पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावी, गुन्हा नोंद करावा। अशा पद्धतीने घटना घडूच नये याच्यासाठी खरं तर पोलीस सतर्क असतात। पण मला आश्चर्य वाटतं पोलिसांच्या समोर घडलं म्हणजे नक्की काय प्रकार झालाय हे मला सविस्तर माहित नाही। आता तुमच्या माध्यमातून समजतंय, पण आम्ही देखील पोलिसांना त्या पद्धतीच्या सूचना देऊ की याच्यामध्ये कोणी जी छेडछाड करणारी ती टोळी असेल, ती टवाळखोर मुलं असतील यांच्यावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे आणि ते पोलिसांच्या माध्यमातून पोलीस नक्कीच करतील। असुरक्षेचं वातावरण इतकं निर्माण झालेलं आहे, तर तुम्ही काय आवाहन कराल महिला मुलींसाठी? आपण गेले 3 दिवसापूर्वी स्वारगेटचा प्रकार पाहिल्यानंतर काही काही गोष्टी आपल्या समोर आल्या। सुरुवातीपासून ती मी भूमिका मांडली, त्याच भूमिकेवर मी आजही ठाम आहे। ज्याच्यामध्ये खरं तर डिफेन्सच्या माध्यमातून मुलींनी सतर्क असणे गरजेचे आहे। पण अशा ह्याच्यामध्ये यात्रेच्या दरम्यान जर हे टवाळखोर अशा पद्धतीने छेडछाड करत असतील तर त्यांच्यावर लगाम बसलाच पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे। तर मुलींच्या सुरक्षेसाठी सुद्धा 112 हा टोल फ्री क्रमांक आहे, 1098 हा टोल फ्री क्रमांक आहे। पण अचानकपणे अशा पद्धतीने जर छेडछाड होत असेल तर आता ती पोलिसांची जबाबदारी आहे, पोलिसांनी कडक कारवाई करावी। धन्यवाद चाकणकरजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद